एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित, वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली। बहुजनांच्या विकासाचा, समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्वधर्म समभाव, बंधुता, समता जोपासणारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्गीय कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे। माळीवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते। बाळासाहेब थोरात म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला, बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केले, उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, समाजाच्या कल्याणासाठी मानवतावादाचा विचार दिला। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय लोकशाही व राज्यघटनेमध्ये सर्व समाजसुधारक संत यांचे विचार आहेत। महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवले, स्वतःच्या पत्नीला पहिली शिक्षिका केले, तत्कालीन समाजाविरुद्ध बंड पुकारले, शेण दगड खाऊन शिक्षणात क्रांती घडवून आणली। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणण्याचे काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले असून त्यांच्या विचारांचा वारसा सदैव जोपासला जाणार आहे। संगमनेरमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात माळीवाडा येथे पुतळा उभारण्यात आला, मात्र आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे। महात्मा फुले हे पुरोगामी विचारामधलं अत्यंत महत्त्वाचं नाव देशामध्ये आहे। देशामध्ये बहुजन समाजाचा विचार करून ज्यांनी आपली कृती केली आणि विचार मांडले, प्रत्यक्ष ग्रंथरूपाने मांडले, त्यामध्ये महात्मा फुले यांचं नाव हे अजरामर झालेलं आहे। पुढील कालखंडसुद्धा आपण पाहतो आहोत तर जो लोकशाही आपली आहे, आपली राज्यघटना आहे, ती कशी असावी, तिचे सूत्र काय, तिचे मूलभूत तत्त्व काय, असा जर विचार केला तर ही राज्यघटनासुद्धा महात्मा फुले, त्याचप्रमाणे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले सर्व संत, समाजसुधारक यांनी जे विचार सांगितले त्याचा अर्थ आहे असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। आणि म्हणून देश जर सामर्थ्यवान बनवायचा असेल, एकत्र पद्धतीनं पुढे जायचं असेल, भेदभाव टाळायचा असेल, जाती धर्माचे वाद कमी करायचे असेल तर महात्मा फुले यांचा विचार हा मानवतावादी विचार होता, तोच आपल्याला पुढे नेऊ शकतो। आणि म्हणून त्यांच्या त्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना अभिवादन करतो आहोत। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन दाम्पत्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या बहुजन समाजाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी शिक्षणाची क्रांती आणली। महात्मा ज्योतिबा फुले हे एक असं व्यक्तिमत्व होतं की स्वतः अतिशय व्यवस्थित सदन परिवारातले होते। त्यांचा स्वतःचा एक चांगला असा व्यवसाय होता। स्वतः ते पुणे नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील त्यांनी त्या काळामध्ये काम केलं होतं। परंतु असं असताना देखील महिलांच्या शिक्षणासाठी काहीतरी आपण व्यवस्था उभी केली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका बनवून त्यांनी महिलांच्या शिक्षणाची व्यवस्था उभी केली। शेण असेल, दगडा असेल असे खाऊन त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाची व्यवस्था केली। त्याच्यातून आज आपण पाहतोय की स्त्रीकडे महिला पुढे जाताना आपण पाहतोय। त्याचं सगळं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या दूरदृष्टीला द्यावं लागेल। खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंनी फक्त स्त्री शिक्षण एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर खऱ्या अर्थाने जर कोणी अभ्यास केला असेल आणि तो जर खरा इतिहास समाजापुढे आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं। आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या संगमनेर शहरातील जो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण केलेलं आहे, त्यांना अभिवादन केलेलं आहे। मी एवढंच इच्छा आपल्या सगळ्या संगमनेरकरांकडून आणि सगळ्या तमाम हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या लोकांकडून इच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने, ज्या विचाराने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले संपूर्ण आयुष्यभर जगले, त्या विचारावर खऱ्या अर्थाने राहण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। हा जो पुतळा आहे हा सुद्धा त्यावेळेस नगराध्यक्ष असताना माझे वडील डॉ. सुधीर तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यावेळेस हा पुतळ्याचं इथं आपण स्मारक महात्मा ज्योतिबा फुलेंचं केलं होतं। आता लवकरच या स्मारकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं दर्जेदार अजून एक चांगला पुतळा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले दोघांच्याही जोडीचा एक चांगला पुतळा
अतिशय सुंदर भावी पिढ्यांना प्रेरणा ठरेल अशा पद्धतीचं एक स्मारक या ठिकाणी आपण लवकरच करणार आहे. ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ.